नमस्कार, श्री स्वामी समर्थ. सो मित्रांनो, आज आपण आलो आहे जिममध्ये. सो आज आपण वर्कआउट करणार आहे डे 2चा. सो डे 2ला एक तर तुम्ही रेस्टही करू शकता किंवा आपला कार्डिओ आणि ॲप्स हे दोन वर्कआउट आपण यामध्ये घेणार आहोत. सो बेसिकली कार्डिओमध्ये मी तुम्हाला जे एक्सरसाइज किंवा ज्या इक्विपमेंट्स यूज करायचे आहेत, जसे की ट्रेडमिल, इलेप्टिकल्स, सायकल्स, किती मिनटं घ्यायचं आहे, कशी वॉर्मअप करायचं आहे, काय हे सर्व त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. सो बेसिकली आज आपण घेणार आहोत ॲप्स आणि कार्डिओ. सो या दोन एक्सरसाइज बघायच्या आहेत आणि फॉलो नसेल केलं तर फॉलो करायचं आहे. आणि दुसरी गोष्ट, यूट्यूबला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आज आहे डे 2. सो दुसरा दिवस जो आहे त्याच्यामध्ये आपण घेणार आहोत कार्डिओ आणि ॲप्स. कार्डिओ आणि ॲप्स घेत असताना कुठल्या कुठल्या मशीन्स मी कार्डिओसाठी इन्व्हॉल्व करतो आहे किंवा कुठल्या मशीन मी परफॉर्म करणार आहेत त्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. सो बेसिकली ते व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे. कार्डिओ झाल्यानंतर मी ॲब्स वर्कआउट करणार आहेत. सो ॲब्समध्ये मी कुठले कुठले व्हेरियंट घेतो आहे ते आपण बघायचं आहे. कसे आपण ॲब्स स्क्वीज करणार आहोत, रिपिटेशन्स किती पाहिजे हे सर्व त्याच्यामध्ये बघायचं आहे आणि सेम तुम्ही पण फॉलो करायचं आहे. सो चला वॉर्मअप करूया आणि निघूया फ्लोअरवर आपण कार्डिओ करण्यासाठी. सो कुठलाही वर्कआउट किंवा कुठलीही एक्सरसाइज करायच्या पहिले आपले जॉईंट मोबिलिटी ड्रिल करणं फार महत्त्वाचं आहे. सो ह्या ड्रिल कशा करायच्या या पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवलं आहे, तरीसुद्धा आता परत एकदा मी दाखवून देतो. तुम्ही तो व्हिडिओसुद्धा पुन्हा पाहू शकता आणि जर अकाउंटला फॉलो नसेल केलं तर फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. सर्वात आधी आपण जॉईंटची मोबिलिटी ड्रिल करून घेणार आहोत. रिस्ट रोटेशन करायचं आहे 10 ते 15 मिनटं. शोल्डर टॅप, त्यानंतर शोल्डर रोटेशन, फ्रंटला आणि बॅकला दोन्ही साईडला फिरवायचं आहे. इंटरनल एक्सटर्नल रोटेशन, त्यानंतर नेकचं रोटेशन करायचे क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. अपडाऊन करायची. साईड, हिपचं रोटेशन करायचं आहे. यानंतर आपले अँकलचं रोटेशन करायचं आहे. नी रोटेशन करायचं आहे. अँकल रोटेशन क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. रिव्हर्स क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज. हे झाल्यानंतर हायनीच घ्यायचं आहे. जंपिंग जॅक घ्यायचा आहे. आता आपण कार्डिओसाठी पहिली जी एक्सरसाइज करणार आहोत ती आहे बायसिकल.
10 ते 15 मिनटं बायसिकल आपल्याला करायची आहे. सो सायकल परफॉर्म करत असताना आता जशी मी मशीन ॲडजस्ट करतो आहे, सायकल ॲडजस्ट करतो आहे, त्या पद्धतीने तुम्ही पण तुमच्या हाईटच्या हिशोबाने सायकलला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचा जो गुडघा आहे तो पूर्णपणे स्ट्रेट नको व्हायला आणि दुसरी गोष्ट पूर्ण जास्त बेंड पण नको व्हायला. सो ज्या पद्धतीने मी मशीन सेट करतो आहे माझ्या हाईटनुसार, त्याच पद्धतीने तुमच्या पण तुम्ही हाईटनुसार ती मशीन ॲडजस्ट करून घ्यायची, जसं मी व्हिडिओमध्ये माझ्यासाठी करत आहे. व्हिडिओमध्ये सायकल थोडीशी फास्ट चालताना दिसते, तो स्पीड मी थोडासा वाढवलेला आहे मित्रांनो. तुम्ही सावकाशच 10 ते 15 मिनटाचा सायकलचा जो रन आहे तो सावकाशच करायचा आहे. त्याच्यामध्ये काही जास्त घाई करायची गरज नाही. हे फक्त व्हिडिओ पटापट संपण्यासाठी मी थोडंसं फास्ट ते केलेलं आहे. आता नेक्स्ट एक्सरसाइज आपण करणार आहोत ट्रेडमिल. ते सुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनटं ट्रेडमिल करायचं आहे. सो ट्रेडमिलवर चढल्यावर सर्वात आधी आपल्याला मशीन चालू करून घ्यायची आहे. आपला प्रोग्राम सेट करायचा आहे. सध्या तुम्ही बिगिनर आहात तर नॉर्मलच तुमचा प्रोग्राम ठेवायचा आहे. सो आता मी ज्यावेळेस मशीन स्टार्ट केली, सो आयडियली मशीन 6 ते 7च्या स्पीडने 0.726च्या स्पीडने चालू होते. सो बेसिकली मी माझा जो स्पीड आहे चालण्याचा तो 3 डायरेक्ट केलेला आहे. सो मी 3च्या स्पीडने आत्ता सध्या वॉकिंग करत आहे, तुम्ही बघू शकता. सो जो वॉकिंग करतो आहे त्या वॉकिंगच्या स्पीडनेच तुमची मशीन ट्रेडमिल तेवढा स्पीड ठेवायचा आहे. सुरुवातीला तुमचा जो रन असेल तो 5 मिनटाचा जो रन आहे तो सावकाश ब्रिस्क वॉकच घ्यायचा आहे. पळण्याची गरज नाही आणि जर तुम्ही थोडंसं पळू शकत असाल तर स्पीड वाढवायला हरकत नाही. मित्रांनो, रेग्युलर कार्डिओ केल्याने आपल्या हार्टची हेल्थही चांगली होते, मसलला स्ट्रेंथनिंग मिळते आणि आपलं मेंटल स्ट्रेस पण कमी होतो. सो ट्रेडमिल एव्हरी वीकमध्ये 1 ते 2 वेळेस करण्यास हरकत नाही किंवा तुम्ही आफ्टर वर्कआउट बिफोर वर्कआउट जसं तुम्हाला सुटेबल असेल तरीही तुम्ही घेऊ शकतात. पण आता बिगिनर आहात, आपला प्रोग्राम त्या हिशोबाने चालू आहे, तर ज्या पद्धतीने मी दाखवत आहे तेवढ्याच वेळ आणि त्याच पद्धतीने आपला वर्कआउट करायचा आहे. आता ट्रेडमिलची एक्सरसाइज आपली संपत आली आहे. सो ट्रेडमिल संपल्यावर आपण नेक्स्ट एक्सरसाइज इलेप्टिकल मशीन्सकडे वळणार आहोत. सो तीही तुम्ही व्यवस्थित बघायची आहे. आता मी इलेप्टिकल मशीन्सवर परफॉर्म करण्यासाठी जात आहे. सो आता मी मशीनवर ॲडजस्ट झालेलो आहे. मशीन स्टार्ट करून घ्यायची आहे. मशीनवर प्रोग्राम असतात, ते प्रोग्राम सेट करायचे. इलेप्टिकल मशीनसुद्धा आपला हार्ट हेल्थ चांगली करते आणि आपले ग्लूट्स, आर्म्स, थाईज यावरही त्याचा इम्पॅक्ट पडतो आणि स्ट्रेंथनिंग होण्यासाठी मदत होते. सो चांगल्या कॅलरीजही बर्न होतात. सो त्यासाठीच आपण हा कार्डिओ करत आहोत. सो तुम्ही पण हे 10 ते 15 मिनटं इलेप्टिकल करायचं आहे आणि त्यानंतर मग आपण करणार आहोत ॲप्सचा वर्कआउट. सो आता आपली इलेप्टिकल मशीनची जी एक्सरसाइज आहे ती करून झालेली आहे. सो आता थोडंसं ब्रेक घेऊया व पाणी पिऊया आणि आता आपण करूया
ॲप्सचा वर्कआउट. सो ॲप्समध्ये मी जे काही दाखवतो आहे आता तुम्हाला, ते आता तुम्ही व्यवस्थित बघायचं आहे. आता ॲबडॉमिनल क्रंच ही पहिली एक्सरसाइज किंवा जो ॲप्सचा वर्कआउट आहे तो आता आपण घेत आहोत. सो या एक्सरसाइजचे 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. ओके. आणि त्यानंतर आपण आता काय परफॉर्म करत आहोत ते व्यवस्थित बघायचं आहे. ॲडजस्ट कसं केलं आहे, मी एक मॅट टाकली आहे, त्यावर झोपलो आहे. त्यानंतर पायाचं जे फोल्ड केले जे आहे मी ते व्यवस्थित बघा. त्यानुसार तुमचेही पाय तुम्ही बेंड करा आणि त्यानंतर क्रंचेस चालू करायचं आहे. सो ज्यावेळेस तुम्ही क्रंच करत असतात, वर येतात, वर आल्यावर तुम्हाला ब्रीथ आउट करायचं आहे, खाली जाताना तुम्हाला ब्रीथ इन करायचं आहे. सो हीच रिपिटेशन्स तुम्हाला 15 ते 20 रिपिटेशन करताना कंटिन्यू हेच फॉर्म करायचं आहे तुम्हाला. आता आपण घेऊया सेकंड सेट ॲबडॉमिनल क्रंच फ्रंट व्ह्यू. सो याचेही आपल्याला 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. सो आता आपण साईड व्ह्यू दाखवतो आहे, झूम पण केलं आहे थोडंसं. हा आपला थर्ड सेट आहे. सो थर्ड सेट झाल्यावर आपण नेक्स्ट जी ॲबडॉमिनल एक्सरसाइज आहे ती करणार आहोत. सो हा झूममध्ये तुम्हाला दाखवतो आहे थोडंसं व्यवस्थित समजण्यासाठी. सो बघा, मी ज्यावेळेस वरती क्रंच करतो आहे त्यावेळेस इनहेल एक्झेल करतो आहे. सो ते पण तुम्हीसुद्धा करायचं आहे. सो आता आपण घेणार आहोत सेकंड एक्सरसाइज बायसिकल क्रंच. सो बायसिकल क्रंच कसा करायचा आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो आहे. सो फर्स्टली लाय डाऊन ऑन द मॅट, म्हणजे खाली मॅटवर झोपायचं आहे. पाय मी दाखवल्याप्रमाणे, व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे वरती घ्यायचे आहेत. वन बाय वन एल्बो टू नी जायचं आहे आणि स्क्वीज करायचं आहे, क्रंच करायचं आहे. आणि जो नी आहे आपला तो स्ट्रेट झाला पाहिजे, समोर पाय स्ट्रेट झाला पाहिजे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतो आहे त्याच पद्धतीने 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. सेकंड सेट थोडासा झूम करून दाखवत आहे. सो मी ज्या पद्धतीने दाखवतो आहे त्याच पद्धतीने आपण ते एक्सरसाइज परफॉर्म करायची आहे. सो आता मी जी एक्सरसाइज करतो आहे ती तुम्ही व्यवस्थित बघायची आहे.
आता आपण पाहूया थर्ड सेट ऑफ बायसिकल क्रंच. फ्रंट व्ह्यू दाखवतोय थोडंसं अजून चांगल्या पद्धतीने समजण्यासाठी. सो ज्या पद्धतीने सांगितलं आहे किंवा ज्या पद्धतीने मी करतोय त्याच पद्धतीने आपणही करायचं आहे. या सेटचे पण 15 ते 20 रिपिटेशन्स घ्यायचे आहेत. आता आपण पाहूया प्लँक एक्सरसाइज. सो आपल्या जे ॲबडॉमिनल्स आहे त्याला स्ट्रेंथनिंगचं आणि कोर स्ट्रेंथ वाढवण्याचं काम जे करतं ते प्लँक एक्सरसाइज जी करते ती प्लँक कसा परफॉर्म करतोय ते आपण बघायचं आहे. 1 ते 2 मिनटं आपण प्लँक होल्ड करायचं आहे. सो यामध्ये कंबर खाली वाकता कामा नये किंवा आपली जी कंबर आहे हिप आहे ती एकदम वरती पण येता कामा नये. सो एकदम पॅरलल राहायचं आहे जमिनीला आणि ज्या पद्धतीने व्हिडिओमध्ये मी दिसतोय त्याच पद्धतीने आपली ही एक्सरसाइज झाली पाहिजे. सो 1 ते 2 मिनटं होल्ड करायचं आहे आणि जरी नाही झालं 30 सेकंड ते 1 मिनिटपर्यंत झालं तरी चालेल. आता आपण पाहतोय फुल प्लँक. सो ज्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं एल्बोवर मी जे प्लँक करत होतो ते प्लँक जर तुम्हाला नाही झालं तर तुम्ही या पद्धतीने फुल आर्म्सचं जे आहे प्लँक करू शकता. सो आपले जे आर्म्स आहे ते शोल्डर लेवलला ठेवायचं आहे, कंबर वाकवायची नाही आहे, खाली किंवा वर जाता कामा नये. ज्या पद्धतीने मी होल्ड केलं आहे त्याच पद्धतीने तुम्हीसुद्धा होल्ड करायचं आहे 1 ते 2 मिनटं. सो मित्रांनो, आजचा डे 2चा वर्कआउट झालेला आहे. डे 2मध्ये आपण आज घेतलेलं आहे कार्डिओ आणि ॲब्स. कार्डिओ आणि ॲब्समध्ये आपण घेतलं आहे एक इलेक्ट्रिकल, एक सायकल आणि एक आहे ट्रेडमिल. सो हे जे वर्कआउट्स मी याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवलेले आहेत त्याचनुसार तुम्हीसुद्धा तुमच्या रुटीनमध्ये ॲड करायचं आहे. आणि त्यानंतर आता मी घेत आहे स्ट्रेचिंग, लोअर बॉडी स्ट्रेचिंग घेणार आहे. त्यानंतर शवासन करून आजचा दिवस आपण इथे थांबवणार आहोत. सो लक्ष द्यायचं आहे मी स्ट्रेचिंग कशी करतोय.
आता आपण करणार आहोत शवासन. सो मित्रांनो, शवासन करायचं आहे 5 ते 10 मिनटासाठी. शवासन झालं आहे. काइंडली लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्यू.